तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे कृषी भाऊमध्ये. आणि आता आपण बोलणार आहोत एक अशा योजनेबद्दल जिचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. तर ही योजना जी आहे ही सरकार पाठबळ असलेली योजना आहे बेटी बचाव बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत. तर बेसिकली मुलींना हे आर्थिक सक्षमीकरणासाठी जी ही योजना आहे ही कार्यरत करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचा महत्त्वाचा मेन उद्देश जो आहे तो हाच आहे की मुलीला 18 वर्ष झाल्यावरती किंवा लग्नाच्या वेळी तिला एक आर्थिक पाठबळ देण्यामागे हा त्यांचा उद्देश आहे. आता आपण याची पात्रता बघूया. पात्रता अशी आहे की खाते उघडताना मुलीचे वय हे 10 पेक्षा कमी असावे. तर दुसरी पात्रता अशी पात्र मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक खाते उघडू शकतात. तिसरं आहे की एकाच कुटुंबात 2 मुलींसाठी जास्तीत जास्त 2 खाती आणि चौथे जुळे किंवा तिहेरी मुलांसाठी. याचा अर्थ असा आहे की समजा एका घरात 2 मुली आहेत, तर प्रत्येकाच्या नावाने एक-एक म्हणजे 2 अकाउंट टोटल निघणार. आता ह्याच्यामध्ये अपवाद असा आहे की समजा पहिली मुलगी झाली आणि दुसऱ्या वेळेस जुळे झाले, जुळ्या मुली झाल्या, तर त्या केसमध्ये सुद्धा तिघांची अकाउंट काढल्या ना, तर तोच अपवाद आहे की 3 अकाउंट काढू शकतो. पण एका फॅमिलीमध्ये सहसा हे 2 अकाउंट निघले जाऊ शकतात. मुलीचे वय 10 पेक्षा कमी पाहिजेत. आता मुख्य वैशिष्ट्ये जे आहेत ते आपण बघूया. तर व्याजदर जो आहे हा 8.2% आहे 2024 पासून. पण मित्रांनो, हा जो रेट आहे हा वरखाली होतो, प्लस मायनस होतो. 8, 8.2 किंवा 7.6 अशा वरखाली होत राहतो. कमीत कमी अकाउंटमध्ये 250 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख प्रतिवर्ष तुम्ही अमाऊंट त्यामध्ये भरली पाहिजे. कलम 80C अंतर्गत तुम्हाला टॅक्समध्ये सुद्धा बेनिफिट मिळू शकतो. आता हा तिसरा पॉईंट तुम्ही खूप लक्ष देऊन ऐका. खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षानंतर किंवा मुलीच्या 18 वर्ष झाल्यानंतर तिच्या लग्नानंतर खाते परिपक्व होते. म्हणजे जी अकाउंटची मॅच्युरिटी आहे ही तारखेपासून 21 वर्षानंतर. मुलीचे वय 21 नाही, तारखेपासून 21 वर्षानंतर. म्हणजे समजा मुलगी ही आत्ता तुम्ही 10 वर्षाची असेल आणि तुम्ही अकाउंट काढलं, तर तिचं वय जेव्हा 31 होईल तेव्हा अकाउंट मॅच्युअर होणार आहे. त्याचा पुढचा पॉईंट असा आहे की पैसे काढणे. उच्च शिक्षणाच्या उद्देशाने मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खात्यातील शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत पैसे काढण्याची परवानगी आहे. ह्याचा अर्थ असा की मुलीचे जेव्हा 18 वर्ष पूर्ण होतील, तर जी काही अमाऊंट आहे, आता ह्यामध्ये लक्षात घेण्यासारखा पॉईंट असा आहे की यामध्ये तुम्ही एक इन्स्टॉलेशन काढू शकता. म्हणजे एका वर्षामध्ये एकच इन्स्टॉलेशन तुम्ही काढू शकता आणि त्याची एक लिमिट लावली. ते म्हणजे मॅक्झिमम 50% तुम्ही यातून पैसे काढू शकता. आता अर्ज कसा करावा? तर कोणत्याही अधिकृत तुमच्या जवळपासचे जे कुठले हे असेल, व्यावसायिक बँक असेल किंवा टपाल कार्यालय असेल, तर तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्हाला अर्ज दिला जाईल, तर तो तुम्ही अर्ज भरा. मुलीचे जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्राचा पुरावा आणि पारपत्राचा पत्त्याचा पुरावा हे सगळे ठेवा आणि इनिशियल डिपॉझिट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पहिले डिपॉझिट जे आहे ते ₹250 भरावे लागेल. आणि आवश्यक कागदपत्रे जे आहे ते म्हणजे मुलीचे जन्म प्रमाणपत्र जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते, कायदेशीर पालकांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, आधार, पॅन, वोटर यांची तुमची झेरॉक्स तुम्ही जवळ ठेवा. आणि पत्त्याचा पुरावा, लाईट बिल असेल, राशन कार्ड असेल, जे काही तुमचा पत्त्याचा पुरावा असेल ते तुम्ही ठेवा. बँक, टपाल कार्यालय आवश्यक असलेली जी काही KYC आहे ते तुम्हाला तिथे केंद्रात सांगतील. खाते बंद करणे आणि पक्वता म्हणजे जी काही मॅच्युरिटी आहे अकाउंटची बेसिकली ते. तर वयाच्या 18व्या वर्षानंतर मुलीचे लग्न यासारखे विशिष्ट अटीनुसार खाते अकाली बंद केले जाऊ शकते. यामध्ये असे सुद्धा आहे की 5 वर्षानंतर, कमीत कमी 5 वर्ष तुम्हाला अकाउंट जे आहे हे चालू ठेवावे लागणार आहे. आता 5 वर्षानंतर समजा तुम्हाला बंद करायचे असेल 5 वर्षानंतर, तर समजा गार्डियनचा काही मृत्यू झाला किंवा अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला, अशा गोष्टी जर का काही अनावधानाने घडल्या, तर त्यावेळी तुम्ही इन्स्टंटली अकाउंट क्लोज करू शकता. परिपक्व झाल्याच्या व्याजाची एकूण रक्कम मुलीला देय असते. हे खाते भारतात कुठे हस्तांतरित केले जाऊ शकते. ऑनलाईन भरणे आणि खाते व्यवस्थापन पर्याय IBP ॲपद्वारे उपलब्ध आहे. आता
महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, दंड टाळण्यासाठी वेळेवर ठेवी म्हणजे तुम्ही समजा 5 वर्ष पैसे भरले, नंतर तुम्हाला एखादं वर्ष नाही जमले, मिनिमम ₹250 नाही जमले, तर त्यावेळी तुमचे अकाउंट जे आहे हे डॉर्मंट केले जाईल. म्हणजे बंद करण्यात म्हणजे टेम्पररी बंद करण्यात येईल. ते तुम्हाला रिॲक्टिव्हेट करावं लागेल. ते म्हणजे तुम्हाला ₹50 त्याची शुल्क ही पेनल्टी आहे आणि ₹50 भरून तुम्ही ते रिॲक्टिव्हेट करणार. पण तेव्हा तुम्हाला ₹250 सुद्धा ही त्या वर्षाची डिपॉझिट जे तुम्हाला भरायचं आहे मिनिमम, ते तुम्हाला भरावं लागणार. आता ह्यामध्ये असे आहे मित्रांनो, की 15 वर्ष तुम्हाला डिपॉझिट भरायचे. त्यामध्ये तुम्ही अमाउंट व्हॅरी करू शकता. मिनिमम 250 ते मॅक्सिमम 1.5 लाख. तर तुम्हाला ही जी अमाउंट भरायची ही 15 वर्ष कंटिन्यू भरायची आहे. वर खाली होऊ शकते आणि त्यानंतर पुढचे जे 6 वर्ष आहेत, तेव्हा ते कंपाऊंड होत जाणार, चक्रवाढ होत जाणार आणि तेव्हा तुम्हाला त्याचा पूर्ण जो लाभ आहे, तो तुम्हाला लाभ मिळणार आहे. खात्यातील शिल्लक आणि जमा होण्याच्या व्याजाच्या नियमित देखरेखीसाठी पासबुक अद्ययावत ठेवा. तुम्हाला काही शंका असतील मित्रांनो, तर खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. त्याच्या आम्ही नक्की रिप्लाय देऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.